नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटे ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी खास तुमच्यासाठी आणलेली आहे। कारण मित्रांनो, पीक विमा शेवटचा टप्पा म्हणजेच अग्रिम वाटप सुरू करण्यात आलेले आहे। आता कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना ही वाटप सुरू करण्यात आलेले आहे, कोणत्या जिल्ह्यांना याचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे आणि कुणाकुणाला हे पैसे मिळणार आहेत आणि त्यांचे SMS आता शेतकऱ्यांना प्राप्त व्हायला लागलेले आहेत। मित्रांनो, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्याचबरोबर कृषी विभागाचे मेन अधिकारी आणि पीक विमा कंपन्यांचे अधिकारी यांची उपस्थिती होती। मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर 3,361 कोटी रुपये या ठिकाणी जो काही निधी आहे तो राज्य शासनाने पीक विमा कंपन्यांना सुपूर्द केला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज अखेर पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही रक्कम जी आहे ती वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे ते पाहूया। म्हणजे आजपासून जी काही रक्कम वर्ग होत आहे ती कोणत्या शेतकऱ्यांना वर्ग होत आहे ते पाहूया। ज्या शेतकऱ्यांना याआधी 25% अग्रिम मिळालेले आहे अशा शेतकऱ्यांना थेट 75% जी काही अग्रिम वाटप आहे त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे आणि ज्या माझ्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी एकही रुपया मिळालेला नाहीये अशा शेतकरी बांधवांना थेट 100% अग्रिम वाटप सुरू करण्यात आलेले आहे। त्याचे SMS देखील आता शेतकरी बांधवांना मिळत असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण पेरणीसाठी या पैशाचा उपयोग होऊ शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा। पुन्हा भेटू। जय हिंद, जय महाराष्ट्र।